भाजी पण खरेदी करताना टोमॅटो जरा मऊ नाही आहे ना, टणक आहे ना, त्याचा रंग कसा आहे, सगळ्या गोष्टी बघून निवडतो ना. अन्न आपल्या पोटात जातं म्हणून आपण त्या गोष्टी निवडतो ना. सिनेमा आपल्या मनात जातो, आपल्या मेंदूत जातो, तो सुद्धा तसाच निवडून बघा. 4 सिनेमे कमी बघितले किंवा सिनेमे बघितलेच नाहीत तरी चालतील, पण जो बघायचा तो चोखंदळपणे बघा. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. उत्तर हा क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित सिनेमा मी बघितला नुकताच. हा रिव्ह्यू नाही आहे, म्हणजे मी ज्या वेळेला सिनेमाबद्दल बोलतो किंवा एखाद्या सिनेमाला घेऊन बोलतो त्यावेळेला तुम्ही हे समजून जा की हा फक्त रिव्ह्यू नाही आहे. मी सिनेमा कसा बघतो हे फक्त सांगण्यासाठी आहे, आणि तो प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं सिनेमा बघतो. त्या प्रत्येकाचा आदर ठेवून मी माझं मत मांडलेलं असतं. आणि मला असं वाटतं की ही सगळी चर्चा यासाठी व्हायला पाहिजे की आपण आपली अभिरुची ही समृद्ध करत गेलं पाहिजे, या मताचं मी आहे. आणि म्हणून आपण या विषयावर बोलतोय. आणि हे मी नेहमी सांगत असतो की अभिरुची संपन्न होण्यासाठी आपण या चर्चा केल्या पाहिजेत. आता मुळात अभिरुची संपन्न का झालं पाहिजे हे आधी तुम्हाला सांगतो. आता विषय निघालाच आहे तर मग मी सिनेमाबद्दल बोलतो. काहीतरी एक गिफ्ट आलं होतं आम्हाला, म्हणजे ते काकडी टोमॅटो बारीक चिरायचं काहीतरी यंत्र असतं, ते तसलं काहीतरी गिफ्ट आलं होतं. म्हणजे ते फ्रीज आमच्या घरी आलेली ती वस्तू होती. आम्ही ती वापरायसाठी ठेवली लगेच वर. एकदा ती गंमत म्हणून वापरून पण बघितली, पण लक्षात आलं की अरे ते थोडंसं किचकट आहे, म्हणजे साफसफाई करायला, नंतर ते क्लीन करून ठेवायला, म्हणजे कुणीतरी आधी वापरलं मग ते ठेवण्याचा कंटाळा केला. आणि मग असं लक्षात आलं की ते नंतर कोण त्याचं पोस्ट प्रोडक्शन करत नाही, तर ते वापरलं गेलं नाही. महिना 2 महिने 3 महिने ते वरच राहिलं, पण कोणत्याला हात लावेना. शेवटी विळी आणि चाकू सुरी याचाच वापर व्हायला लागला भाज्या कट करण्यासाठी. 3 महिन्यांनी ते वर लॉफ्टवर गेलं. लॉफ्टवर गेलं ते पुढं 4-5 वर्षानंतर सापडलं की अरे अशी अशी एक वस्तू आपल्याकडे आहे. तोपर्यंत ते थोडंसं गंजलेलं होतं आणि मग ते आम्ही टाकून दिलं. थोडक्यात काय तर आपल्याला नको असलेली किंवा आपल्याला पाहिजेच आहे असं नाही आहे अशी वस्तू जेव्हा आपल्या घरात येते, मग भले ती फुकट येऊ दे, पण ती असते क्लटर. मग जे 5-6 वर्ष जी त्या वस्तूला जागा अडवली माझ्या घरातली, ती कदाचित तो निर्णय मी पहिल्या दिवशीच घेऊ शकलो असतो की अरे चला 1-2 दिवस किंवा 1 आठवडा वापरून बघू. मग माझ्या ते लक्षात यायला पाहिजे होतं की ही आपल्या उपयोगाची वस्तू नाही आहे, आणि ती मी कुणाला तरी देऊन टाकली असती किंवा टाकून दिली असती तरी माझ्या घरात ते क्लटर राहिलं नसतं. बरोबर आहे ना? सेम गोष्ट आहे आपण जेव्हा मोबाईलवर काही गोष्टी बघतो किंवा सिनेमे बघतो. आता तर आपल्याकडे OTTचं सबस्क्रिप्शन असल्यामुळे आपण जास्त सिनेमे बघतो असं मला वाटते. भले थिएटरमध्ये जाऊन बघत नाही, पण बघतो. तर त्यावेळेला आपण कशा पद्धतीचे सिनेमे बघितले पाहिजेत ही चर्चा जितकी महत्त्वाची आहे, तितकीच कशा पद्धतीचे सिनेमे बघितले नाही पाहिजेत ही सुद्धा चर्चा केली पाहिजे. नाहीतर आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या रोमारोमात जे काही क्लटर निर्माण होईल त्याचं काय करायचं. त्याच्यामुळं आपण एक प्रकारे अभिरुचीच्या दृष्टीने गरीब होत जाऊ, आणि ते व्हायला नको, म्हणून या चर्चा आपण केल्या पाहिजेत. आता मी उत्तरबद्दल बोलतो. उत्तर हा सिनेमा सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की त्या कॅटेगरीतला नाही आहे की हा बघू नका, नो, तो बघायला पाहिजे. उत्तर बघितल्यानंतर मला असं वाटलं की खूप दिवसानंतर दिग्दर्शन ही एक कला म्हणून माझ्यासमोर आली, गिमिक म्हणून नव्हे किंवा इंजिनिअरिंग म्हणून नव्हे, तर कला म्हणून. कारण मी राज दत्तनचा शिष्य आहे असं म्हणता येईल. म्हणजे राज दत्तांना मी गुरु मानतो. ज्येष्ठ दिग्दर्शक, ऋषितुल्य दिग्दर्शक राज दत्त यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केले, पटकथा लिहिल्यात, म्हणजे त्यांना असिस्ट केले. तर त्यांचं असं म्हणणं असायचं की हा चित्रपट आहे, प्रत्येक फ्रेम, प्रत्येक चित्र त्याच्यातलं हे बोलकं असलं पाहिजे. बोलकं असलं पाहिजे म्हणजे काय तर त्या फ्रेममध्ये दिसणाऱ्या गोष्टी, प्रॉपर्टीज किंवा त्या फ्रेमची एक कंपोजिशन असते, ही काहीतरी कम्युनिकेट करत असली पाहिजे. आता हा विचार कोणी नाकारण्याचं काही गरजच नाही, बरोबर आहे. ज्या वेळेला फिल्मवर रॉ निगेटिव्हवर जेव्हा सिनेमे शूट होत होते, चित्रित होत होते, त्यावेळेला ह्याचं गांभीर्य जास्त होतं. कारण एक जो 4-5 मिनिटाचं फिल्मचा डबा असायचा निगेटिव्हचा, त्याची किंमत 10-11 हजारच्या दरम्यान असायची. म्हणजे एखादा रिटेक झाला की 2-3 हजारला फटका बसला. त्यावेळेला या गोष्टींचा खूप विचार केला जायचा असं मला वाटतं. जसे डिजिटल मीडियामध्ये आपण गेलो, डिजिटल कॅमेरे आले किंवा मोबाईलपर्यंत आपल्या कॅमेरे आले, तेव्हा हा विचार थोडासा दुय्यम होत गेला की काय असं मला वाटतं. कारण जो कलाकार नाही आहे, ज्याला टेक्निकली फक्त मोबाईल किंवा कॅमेरा कळतो, तो पण आता कॅमेरामन झाला, सिनेमॅटोग्राफर झाला किंवा दिग्दर्शक झाला. आणि खऱ्या कलाकारांची, खऱ्या दिग्दर्शकांची संख्या खूप, त्याचं पर्सेंटेज कमी होत गेलं. त्याच्यामुळं हा विचार आजकाल जो खूप कमी कमी दिसत चालला होता, तो कुठंतरी उत्तरमध्ये मला सापडला. उत्तरमधला प्रत्येक शॉट
खूप छान कंपोज केला आहे. फक्त सुंदर या अर्थानं नाही, तर अर्थपूर्ण आणि ड्रामॅटिक, नाट्यमय आहे प्रत्येक शॉट. म्हणजे खूप असा कॅमेरा डॉली फिरवली वगैरे असं नाही, स्टेडी ब्लॉक आहेत, पण ते पण काहीतरी सांगतायत. ते खूप नाट्यमय आहेत. उत्तरचं सगळ्यात जास्त वैशिष्ट्य मला काय आढळलं तर हे आढळलं. आणि तुम्ही सिनेमा यासाठी बघायला पाहिजे. उत्तरची कथा कशी आहे तर चांगली आहे. पटकथा कशी आहे, ॲव्हरेज आहे, चांगली आहे, ठीक आहे. पटक चांगलीच आहे आणि ते खूप काही त्याच्यामध्ये गिमिक्स करून भारी करण्याचा प्रयत्न केलेला नाही, काही अभिनिवेश दाखवलेला नाही त्याच्यामध्ये पटकथा लिहिताना. ही पण चांगलीच गोष्ट आहे. पटकथा चांगली आहे, संवाद चांगले आहेत. काही ठिकाणी असं जाणवू शकतं की अरे हा मुद्दा थोडासा हायलाईट करायला पाहिजे होता किंवा अजून थोडासा बोल्ड करून सांगता आला असता वगैरे, असं मला 2-3 ठिकाणी जाणवलं. पण ठीक आहे, ते दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य आहे की त्यांनी कुठल्या गोष्टी कशा पद्धतीनं सांगायच्या. अभिनय बेर्डेचा अभिनय चांगला आहे. म्हणजे त्याने जे बेरिंग पकडले, जे कॅरेक्टर पकडले, ते कुठं सोडलेलं नाही आणि ते कॅरेक्टर वाटतंय, हे त्याचं यश आहे असं म्हणता येईल. रेणुका शहाणे तर खूप छान गोड आर्टिस्ट आहेत, त्याच्यामुळं त्यांचा प्रेझेन्स आपल्याला खूप छान वाटतो. त्याच्यामध्ये वापरलेल्या आयडियाज ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत आणि चांगल्या आहेत. पण स्टोरी खूप वेगळी आहे असं मी म्हणणार नाही, पण चांगली आहे. म्हणजे ती वाईट आहे आणि खूप घिसीपिटे आहे असं अजिबात नाही, चांगली गोष्ट आहे. उत्तर आता थिएटरमधून चालला पण असेल, काही खूप कमी ठिकाणी राहिला असेल. मी पण खूप उशिरा बघितला, तरीसुद्धा थिएटरमध्ये खूप चांगली संख्या होती. याचा अर्थ उत्तर हा चांगला चाललाय सिनेमा असं म्हणता येईल. मस्ट वॉच आहे का असं नाही, पण तुम्हाला जर दिग्दर्शकीय कलाकृती जर बघायची असेल तर उत्तर बघितला पाहिजे तुम्ही. उत्तर बघितल्याच्या दुसऱ्याच दिवशी Zee5वर मी एक सिनेमा बघितला. मला एका ॲक्टर मित्रानं तो रिकमेंड केला होता की अरे हा सिनेमा तू बघ, म्हणून मी तो खरं तर आवर्जून बघितला. पहिले 20-25 मिनिटं मी सलग बघितला आणि त्याच्यानंतर फास्ट फॉरवर्ड करत स्किप करत बघितला. कारण माझ्या असं लक्षात आलं खूप लेंदी शॉट्स आहेत आणि आपण काही मिस करत नाही हे माझ्या लक्षात येत गेलं आणि मी तो सिनेमा बघितला, गोष्ट कळली. या सिनेमाचं मी नाव सांगणार नाही, कारण मी उगीच माझ्या म्हणण्याला काही मर्यादा यायला नकोत म्हणून मी नाव सांगत नाही. मुद्दा हा आहे, कुठला सिनेमा आहे किंवा कोण दिग्दर्शक आहे हे महत्त्वाचं नाही, तर असे सिनेमे म्हणजे क्लटर आहे. मगाशी मी ज्या क्लटरबद्दल बोललो ना, ते हे क्लटर आहे. तुम्ही ते बघणं टाळलं पाहिजे. त्याच्यामध्ये ग्रामीण गोष्ट आहे, एका स्पोर्ट्सबद्दलची फिल्म आहे असं म्हणू शकतो. एक थोडीशी हिंट द्यायची तर, कथा अगदी सर्वसामान्य, पटकथा काही फार वेगळं काही नाहीच, वेगळेपणा शून्य. दिग्दर्शनातली कला याबद्दल मी आत्ताच बोललो उत्तरबद्दल बोलताना, ती त्याच्यामध्ये शून्य आहे. फ्रेम्स कशा आहेत म्हणजे सिनेमॅटोग्राफी, तर एखाद्या, मला माहीत नाही त्याचा सिनेमॅटोग्राफर कोण आहे, मी नाव बघितलं नाही, वेडिंग फोटोग्राफर सुद्धा त्याच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो. त्यालाही त्या कंपोजिशनचा सेन्स असतो. म्हणजे जे मला उत्तरमध्ये दिसलं त्याचं हे दुसरं टोक होतं. उन्हात शूट केलं आहे, तिथं लाईट्सवर काही कंट्रोल नाही, कंपोजिशनवर कंट्रोल नाही. प्रत्येक त्याच्यातली फ्रेम ही धड अर्थपूर्ण नाही आणि धड सुंदर नाही. अर्थपूर्ण असणं आणि सुंदर असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखादी फ्रेम दिसायला नाही छान दिसत, पण बोलकी असते, ती तिला काहीतरी सांगायचं असतं, तसंही याच्यात नाही. बरं, काही वेळा अर्थ राहू दे, पण दिसायला तरी छान दिसली पाहिजे फ्रेम, तसंही नाही आहे. म्हणजे निरर्थक आणि असुंदर फ्रेम्सचा सिनेमा असं मी त्याचं वर्णन करू शकेन. फॅन्ड्रीनंतर जरा काय झालं की बऱ्याच दिग्दर्शकांना असं वाटायला लागलं की अरे हे ग्रामीण जीवन मी बघितलं आणि माझ्याकडे पण असल्या लय भन्नाट स्टोऱ्या आहेत आणि मी पण फॅन्ड्रीसारखा सिनेमा बनवू शकतो. अशा कुठंतरी प्रभावातनं आलेला तो सिनेमा आहे. अरे पण भावा, फॅन्ड्री तू बारकाईनं बघ, त्याच्यामध्ये मी जे हे सांगतोय दिग्दर्शकीय कला ही दिसते, प्रत्येक शॉटमधून दिसते, प्रत्येक कंपोजिशनमधून दिसते. ती पण शिकार आहे कुठंतरी. फक्त ग्रामीण जीवन आणि ग्रामीण कॅरेक्टर्स नाही. बरं, ह्या सिनेमात, ज्या सिनेमाबद्दल आता मी बोलतोय, कॅरेक्टरायझेशन सुद्धा शून्य. कुठलंही कॅरेक्टर असं कन्व्हिन्सिंग वाटत नाही, कुठलाही सीन कन्व्हिन्सिंग वाटत नाही, कुठलाही शॉट म्हणा, सीन पण सोडून द्या, शॉट कन्व्हिन्सिंग वाटत नाही. कॅरेक्टर्सची हालचाल खूप अशी संकुचित वाटते, असहज वाटते. असे सिनेमे आहेत ना. आता मला ज्याने हा रिकमेंड केला हा शहरी कलाकार होता, त्याला कदाचित ग्रामीण जीवनाचा काही अनुभव नाही किंवा दिग्दर्शनाचं पण सेन्स कमी आहे असं म्हणता येईल. असं असावं म्हणून त्याला काहीतरी वेगळं दिसलं म्हणून त्याने ते रिकमेंड केलं असं असावं. असे सिनेमे आहेत ना, तुम्ही बघायचे टाळा. म्हणजे पहिल्या 10 मिनिटात कुणी आता रिकमेंड केला म्हणून बघायचं असेल तरी 10-20 मिनिटं बघा. अगदी बघणं मस्ट असेल तर फॉरवर्ड करत बघा, पण टाळा. चांगल्या लोकांचे चांगले रिव्ह्यू बघूनच सिनेमे बघा. एखादा कमी बघितला तरी चालेल, पण उगीच बघायचं म्हणून आपल्या मेंदूमध्ये, मनामध्ये काहीतरी क्लटर ढकलत बसू नका. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. उत्तर बद्दल बोलतानाच्या काही गोष्टी राहिल्या त्या मी आता सांगतो. उत्तरमधलं कॅरेक्टरायझेशन आहे ना, हे चांगलं आहे. जसं मी अभिनय बेर्डेबद्दल बोललो किंवा रेणुका शहाणेचं कॅरेक्टर आहे,
कॅरेक्टर्स खूप वेगळे आहेत असं काही नाही. त्याच प्रकारे लोकेशन्स खूप वेगळे आहेत असंही काही नाही. आपलं तुमचं माझं जसं घर असतं तसं एक घर आहे, तसंच एक शहर आहे, तशाच गल्ल्या आहेत आणि कॉलेज वगैरे ते सगळं तसंच आहे. फार वेगळं काही आपल्याला दिसतं त्याच्यात भन्नाट किंवा अमेझिंग काहीतरी लोकेशन असं काही नाही आहे. पण ज्या पद्धतीनं सिनेमॅटोग्राफरनं त्या गोष्टी दाखवल्यात ना, तिथं दिसते कला. शेवटी टायटल्स बघताना मी सिनेमॅटोग्राफरचं नाव बघितलं तर ते होतं अमलेंदू चौधरी. आता मागं मी एक व्हिडिओ केला होता गोंधळ या सिनेमाबद्दल. गोंधळ सिनेमाच्या निमित्तानं अमलेंदू चौधरीचं ॲज अ सिनेमॅटोग्राफर खूप कौतुक झालं होतं आणि मी त्याच्याबद्दल असं बोललो होतो की मला ते थोडंसं अवास्तव वाटलं होतं. एवढं पण गोंधळचं काम काही भारी झालेलं नाही आहे. हां, त्याच्यामध्ये तो मोठा शॉट काहीतरी 20-25 मिनिटाचा वगैरे ह्या गोष्टी आहेत, पण सिनेमॅटोग्राफर म्हणून अमलेंदूचं काम याच्यापूर्वीचं खूप चांगलं आहे असं मी त्याच्यामध्ये बोललो होतो. तर उत्तरमधलं त्याचं काम हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे गोंधळपेक्षा. असं म्हणजे गोंधळच्या नंतर पण त्याने चांगलं काम केलं हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. म्हणजे खूप भारी लोकेशन्स असतील तर सिनेमॅटोग्राफरचं काम सोपं होतं, कारण कुठलीही फ्रेम छानच दिसते. आणि रेग्युलर सर्वसामान्य लोकेशन्स असतील तर सिनेमॅटोग्राफरसाठी ते आव्हानात्मक असतं आणि हे आव्हान उत्तरमध्ये अमलेंदू चौधरीनं पेललेलं आहे, छान पद्धतीनं पेललेलं आहे. जाता जाता आता सांगतो, अलीकडच्या म्हणजे मी खूप दिवसानंतर व्हिडिओ करतोय म्हणून मधल्या काही काळात जे मी बघितलं होतं ते सांगायचं राहून गेलं. दशावतार एक बघायचा राहिला होता, तो बघितला. ओव्हर रेटेड वाटला, म्हणजे खूप जे त्याला डोक्यावर घेतलं तेवढा काय भारी नव्हता. त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करू शकलो असतो, पण आता तो विषय पण आउटडेटेड झाला आहे, कारण OTTवर खूप लोकांनी बघितला, सॅटेलाईटवर पण, TV वर पण येऊन गेला, थिएटरमध्ये तर तो खूप गाजलाच होता. आता त्याच्याबद्दल बोलण्यात काही पॉईंट नाही. तर असो, नवीन वर्ष सुरू झाले 2026. तुम्हाला सगळ्यांना 2026च्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या शुभेच्छा या आहेत की प्रेक्षक म्हणून आपण सगळ्यांनी अभिरुची संपन्न झालं पाहिजे आणि चांगले कलात्मक दर्जेदार सिनेमे बनवण्यासाठी प्रेक्षक म्हणून आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपली ती जबाबदारी आहे. ह्याच तुम्हाला 2026साठी शुभेच्छा. आणि त्यासाठी सिनेमे निवडताना बघायसाठी काळजीपूर्वक निवडा. भाजी पण खरेदी करताना टोमॅटो जरा मऊ नाही आहे ना, टणक आहे ना, त्याचा रंग कसा आहे, सगळ्या गोष्टी बघून निवडतो ना. अन्न आपल्या पोटात जातं म्हणून आपण त्या गोष्टी निवडतो ना. सिनेमा आपल्या मनात जातो, आपल्या मेंदूत जातो, तो सुद्धा तसाच निवडून बघा. 4 सिनेमे कमी बघितले किंवा सिनेमे बघितलेच नाहीत तरी चालतील, पण जो बघायचा तो चोखंदळपणे बघा. त्यासाठी जरूर स्वनिर्मिती सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आपण ह्याच विषयांवर चर्चा करत असतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, पटला असेल तर शेअर करा. पुन्हा भेटू असाच नवीन सिनेमा किंवा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.